नमस्कार, मी ईश्वरपूर म्हणजेच तुमचा जुना साथीदार इस्लामपूर। आज नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला तुमच्याशी संवाद साधताना काळजात जुनं नाव सोडण्याची थोडी हुरहुर आणि नवं नाव मिळाल्याचा उत्साह आहे। गेली 7-8 दशकं शंभूआप्पा आणि बुवाफन यांच्या पांढरीचा आशीर्वाद घेऊन मी उभा राहिलो। इस्लामपूर हे नाव केवळ मी मिरवलं नाही, तर या मातीतला संघर्ष पाहिला, वंचितांच्या प्रश्नासाठी निघालेले मोर्चे पाहिले आणि त्यावर झालेला गोळीबारही। आता 2026 सालात प्रवेश करताना इस्लामपूर हे नाव तुमच्या स्मृतीमध्ये सोडून मी आता ईश्वरपूर हे नवं नाव अंगीकारले। शहराच्या मध्यभागी असलेलं जिल्हा कोर्ट, तिथल्या फलकावर जेव्हा माझं इस्लामपूर हे नाव गर्वानं कोरलं गेलं, तेव्हापासून खऱ्या अर्थाने माझ्या अस्तित्वाला राजमान्यता मिळाली। तिथून सुरू झालेली ही नाममुद्रा मग शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात डौलाने मिरवू लागली। पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती अशा प्रत्येक इमारतीच्या कपाळावर माझं इस्लामपूर हे नाव झळकत राहिलं। नगरपालिकेच्या घंटानादापासून ते एसटी स्टँडवरच्या त्या जुन्या अनाउन्समेंटपर्यंत, म्हणजे इस्लामपूर डेपोची गाडी फलाट क्रमांक 1 वर येत आहे, हे शब्द तुमच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाले होते। इथल्या गल्लीबोळातून जाताना दिसणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या दुकानाच्या पाटीवर मीच असायचो। गावाची संस्कृती सांगणाऱ्या मंदिर आणि मस्जिदीवर माझं जुनं नाव दिसत होतं। आजूबाजूच्या सुमारे 150 गावातून येणारा प्रत्येक कष्टकरी माणूस, दिवाळीच्या खरेदीसाठी येणारी कुटुंब आणि शिक्षणासाठी शहरात पाऊल ठेवणारी तरुण पिढी, या सगळ्यांसाठी इस्लामपूर हे हक्काचं ठिकाण। इथली थिएटर्स, मेडिकलची दुकानं, गजबजलेली बाजारपेठ आणि कोपऱ्यावरची सगळी दुकानं, या सगळ्या पाट्यांवर इस्लामपूर हे नाव जणू एखाद्या एकत्रित कुटुंबाचं आडनावच झालं होतं। कोणाला पत्ता सांगायचा असला तरी माझं नाव घेतल्याशिवाय तो पूर्ण व्हायचा नाही। इस्लामपुरात गेलास की डाव्या बाजूला वळ, तिथं बसस्टँड लागेल, किंवा इस्लामपूर ओलांडून पुढे गेलास की पेठ नाक्यावरून पुढे हायवे लागेल, असा लोकांच्या रोजच्या बोलण्यातला मी शब्द झालो होतो। आता 2026 सालापासून मी माझी ही ओळख तुमच्या स्वाधीन करून नवं नाव धारण करतोय। सरकारी दप्तरातून इस्लामपूर कालबाह्य होईल, पाट्यांवरची अक्षरं बदलतील, पण इस्लामपूर या नावाची आठवण तुमच्या मनात कायम घर करून राहील। आता ईश्वरपूर या नव्या नावानं प्रवास करताना मला तुमचं तेच प्रेम अपेक्षित आहे। तुमच्या साथीनं सार्वजनिक विकासाचे टप्पे गाठायचे आहेत। जे वैभव इस्लामपूर या नावानं मिळवलं, तेच किंबहुना त्याच्याही पेक्षा जास्त ईश्वरपूर नावाने मिळवेन, यात शंका नाही। इस्लामपूर नाव पुसलं जात असलं तरी जाताना या मातीचा सुगंध आणि इथल्या माणसांचा जिव्हाळा सोबत घेऊन जात आहे। तुम्हा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा।